समस्त धनगर समाजाच्या वतीने 23 दिनांक 8/2024 रोजी राज्यव्यापी रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे, असे आवाहन धनगर समाजाचे नेते अर्जुनदादा सलगर यांनी केले। आरक्षण आहे आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। आरक्षण आहे आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी याकरिता पंढरपूर, लातूर आणि परतूर या ठिकाणी मल्हार योद्धे प्राणांतिक उपोषणासाठी बसलेले आहेत। 14 दिवस पूर्ण झालेले आहेत, तरी देखील सरकार गांभीर्याने या आंदोलनाकडे पाहत नाही, धनगर समाजाची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत नाही। सरकारच्या निषेधार्थ उद्या राज्यव्यापी रस्ता रोको आंदोलन आहे। त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये विविध ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्याचं ठरलेलं आहे। सोलापूरमधील दक्षिण भागामधून 13 मैल येथे दक्षिण भागातून बोरामणी आणि अक्कलकोट रोडला नवीन अक्कलकोट नाका येथे दक्षिण सोलापूरच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। उत्तर सोलापूरच्या वतीने खेडपाटीला आंदोलन रस्ता रोको आंदोलन होणार असून उत्तर सोलापूरच्या वतीने देगावमध्ये देखील रस्ता रोको आंदोलन होणार आहे। त्याच पद्धतीने शहरामध्ये भवानीपेठच्या वतीने तुळजापूर रोडला स्मशानभूमी शेजारील हायवे तुळजापूर रोडवर चक्काजाम आंदोलन होणार आहे। याच पद्धतीने अनेक ठिकाणी समाज बांधव स्वतः स्वयंस्फूर्तीने या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। उद्याचं चक्काजाम आंदोलन करून रस्ता रोको आंदोलन करून मंगळवारी दिनांक 24 रोजी आपल्याला सकाळी 10 वाजता लाखोच्या संख्येनं पंढरपूरकडे रवाना व्हायचं आहे। जय मल्हार। अन्य आपले समाज बांधव या ठिकाणी चक्र उपोषणाला सुरुवात केलेली आहे। पंढरपूरमध्ये गेल्या 14 दिवसापासून उपोषण चालू आहे, तर त्याकरिता आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। या उपोषणाला समर्थन देण्याकरिता धनगर काका आज आम्ही जरी तर या कमी संख्येने उपस्थित असले तर एका धनगरांचं डोकं फिरलं पण कुणाच्या बापाला ऐकत नाही, आपला समाज आहे म्हणून धनगर काकांनी भरपूर काही बोलले। कुठल्या पार्टीचं राहू दे, कुठल्या पक्षाचं राहू दे, कुठल्या म्हणजे कुठल्याही विषयाचं दुसऱ्या पक्षाचं राहू दे, त्या ठिकाणी पक्षाचा विचार केला नाही पाहिजे। मी त्या मताशी 100% सहमत आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी पार्टीचा आणि पक्षाचा आणि सत्तेचा न विचार करता समाजाच्या पाठीमागं भक्कम आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी भक्कमपणे या ठिकाणी उभारण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। उद्याच्या दिवशी जे महाराष्ट्रभरामध्ये किंवा सोलापूरमध्ये जे चक्काजामचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे, ते कार्यक्रम एक अतिशय उत्स्फूर्तपणे झाला पाहिजे आणि चांगल्या मोठ्या संख्येनं झालं पाहिजे, जेणेकरून आज तुम्ही इथं कुठलाही विचार करू नका। जेलमध्ये जायची काय, रक्त सांडायची जरी पाळी आली तर आपण हे एसटी आरक्षण घेतल्याशिवाय आपला धनगर समाज गप्प बसणार नाही। या ठिकाणी ठासून या ठिकाणी सांगू इच्छितो। मला विनंती करायचं आहे, गेल्या 70 वर्षापासून आता रामभाऊनी सांगितलंय किंवा शेखर भाऊनी गेल्या अनेक वर्षापासून ते आमचे पाहुणे जवळचे, पण मी त्यांच्याकडनं पोटतिडकीने बघत असताना, समाजासाठी झटत असताना कधी घराचं, कधी परिवाराचं, कधी संसाराचा विचार न करता असे कार्यकर्ते, अर्जुनदादासारखे कार्यकर्ते या ठिकाणी समाजासाठी झटतायत। रामभाऊनी सांगितल्यासारखं आम्ही धन नाही जरी देऊ शकलो तर आपण वेळ देऊन आपण समाजाच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहायला पाहिजे। फक्त उद्याच्या आंदोलनाला फक्त कार्यकर्तेच नाही तर आपल्या भागात आपल्या माता भगिनी, आपल्या महिला, आपल्या मुली, आपले मुलं, नातेवाईकांसह या ठिकाणी यायला पाहिजे। कुठल्या पोलिसांना काय घाबरायचं कारण नाही आहे। आपण लोकशाही पद्धतीनं आंदोलन करून आपण आपला हक्क मागायचा प्रयत्न करतोय। आपण ते एसटी आरक्षण मिळवून घेतल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही असं या ठिकाणी अभिवचन करतो। आणि ज्या वेळेस या ठिकाणी ज्यांनी कोणी नेतृत्व आमचे अर्जुनदादा असतील, शेखरभाऊ असतील, नागरगिरी साहेब असतील, जे कोणी समाजाचे सारा कार्यकर्ता जरी नेतृत्व करत असेल त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं अख्खा धनगर समाज भक्कमपणे पाठीमागं राहील असं मी अभिवचन देतो। जय हिंद, जय मल्हार, जय महाराष्ट्र।